इचलकरंजी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीनं 47 जागा जिंकत सत्ता मिळवली होती। सर्वाधिक जागा जिंकल्यानं महापौर उपमहापौर ही दोन्ही पदं भाजपकडे जाणार हे स्पष्ट झालं होतं। अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपकडून महापौर पदासाठी उदय धातुंडे आणि उपमहापौर पदासाठी अनिल डाळ्या यांचे अर्ज दाखल झाले होते। त्यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी शिवशाहू विकास आघाडीकडून महापौर पदासाठी सयाजी चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांनी अर्ज भरले होते। निवडणुकीपूर्वी कोणत्याही राजकीय घडामोडी घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपचे सर्व नगरसेवक सहलीवर पाठवण्यात आले होते। हे नगरसेवक आज सकाळी शहरात दाखल झाले। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी चौकापासून सर्व सदस्य सभागृहात आले। अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सभेचं कामकाज सुरू झालं। सभेच्या सुरुवातीलाच विरोधी गटाचे सयाजी चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी 7 दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना तो 2 दिवसांचा केल्याबद्दल आक्षेप घेतला। यावेळी त्यांनी महापौर निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली। मात्र पीठासीन अधिकारी शिंदे यांनी आक्षेप फेटाळून लावला। त्यानंतर महापौर निवडीला सुरुवात झाली। यावेळी सयाजी चव्हाण यांनी आपला महापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे पीठासीन अधिकारी शिंदे यांनी उदय धातुंडे यांची महापौरपदी निवड झाल्याचं जाहीर केलं। त्यानंतर उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली। या निवडीवेळी संगीता आलासे यांनीही माघार घेतली। त्यामुळे डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर संजय शिंदे, पल्लवी पाटील यांनी नूतन महापौर धातुंडे आणि उपमहापौर डाळ्या यांचा सत्कार केला। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला।